मी नीलम. तर आज आहे आहोंचा हॅपीवाला बर्थडे. मग काहीतरी आज स्पेशल व्हायलाच पाहिजे. खरं तर ही बिर्याणी मी आहोंनाच बनवायला सांगणार होते. रात्रीपर्यंत सगळं हो मध्ये हो होतं आणि सकाळी अचानक म्हणायला लागले आज काय रविवार आहे का. नेहमीप्रमाणे कामासाठी निघाले. आहो खूप टेस्टी बिर्याणी बनवतात. आमचं जेव्हा लग्न ठरलं त्यानंतर ना आहोने आमच्या घरी येऊन बिर्याणी बनवली होती, तेही चुलीवरची, आणि त्याची टेस्ट एक नंबरच होती. तेव्हाच बनवली होती. लग्न झाल्यानंतर अजूनपर्यंत काय बिर्याणी ती बनवलीच नाही. तशी बिर्याणी मी बरी बनवते, पण मम्मीसारखी बिर्याणी अजूनपर्यंत मला काही जमलीच नाही. मी ही मम्मीकडूनच शिकले. चिकनला सर्व मसाले लावून मॅरिनेट करून ठेवले 1 ते 2 तासासाठी. तांदूळ शिजवण्यासाठी पाण्यामध्ये मी खडे मसाले, तेल, चवीनुसार मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं. कांद्याला कितीही इग्नोर केलं तरीही कांदा असल्याशिवाय काय बिर्याणीला टेस्ट नाही. कांद्याला मी कापून घेतलं, बघू शकता, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर तांदूळ मी 2 पाण्याने धुवून घेतलं होतं, तेही सर्व मी टाकून घेतलं. चिकन मॅरिनेट केलं होतं, त्याला मी छान फोडणी दिली आणि 80% शिजवून घेतलं. चिकन शिजलेलं, तांदूळ शिजलेलं हे काय मी दाखवलं नाही. बघू शकता भात, त्याच्यावर चिकनची ग्रेव्ही, कोथिंबीर, तळलेला कांदा, हे सर्व लेयर्स मी करून घेतले आणि छान असं दम द्यायला मी ठेवलं होतं. बघू शकता. आणखीन ह्या बिर्याणीचा वास तर घरभर पसरला होता. मग काय, बड्डे बॉयलाही आवडली. तरी तेच व्हिडिओ एंड करते. भेटू